कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी साहेब, तुम्ही जे काही बघितलं त्यातून गैरसमज झालाय हो तुमचा। गप रे, तुला सांगितलं ना शांत राहा म्हणून। शांत राहा, काही बोलू नकोस आणि खोटं तर अजिबात बोलू नकोस। सगळं करून सावरून असं खोटं बोलायला तुला लाज नाही वाटत? सरकार आले। काय झालं? सरकार सोडू नका त्याला, त्याचं काही बी ऐकू नका। सगळं खोटं बोलायलाय, लय वाईट नजर आहे त्याची। त्यांनी आपल्या बहिणीवर हात टाकलाय। नीलमताई कुठे आहेत? टाकले सरकार, शांत व्हा तुम्ही, आधी शांत व्हा, रडू नका। शांत व्हा, शांत व्हा, सांगा काय झालं? या माणसाला माणूस म्हणायची बी लाज वाटते आता मला। लय त्रास दिला यानं मला, लय छळलं, आणि आज तर मला एकटीला बघून यानं माझ्यावर। हो सरकार, मारू नका, माझी काय बी चूक नाही, खोटं बोलायली पोरगी। मी काही बी केलं नाही, हीच माझ्या मागे लागली होती, ती नाही हात टाकला हिच्यावर। खरंच सांगतो सरकार। अरे अजून खोटं बोलतोय हा माणूस। काही लाज की नाही तुला? अहो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तरी हा असं म्हणतोय। अहो माझं कोणीच ऐकणं झालंय इथे। अहो ही माझ्या मागे लागली होती, हीच म्हणत होती की तू माझा पगार वाढवून द्या, माझं कामाचा वेळ कमी करा। मी काहीच नाही केलं। अहो तिनंच फ्रेंडशिप मागितली मला। फ्रेंडशिप मागितली? फ्रेंडशिप मागितली? अरे मुकादम आहेस नव्हतं? तुला 1000 वेळा सांगितलं होतं का नाही? 1000 वेळा सांगितलं होतं, ह्या वंक्यानं पण सांगितलं होतं का नाही तुला? त्या सगळ्या महिला कामगारांची शिफ्टी महत्वाची आहे। मुकादम आहेस नव्हतं? तू तसं करायला लागल्यावर या बायकांनी कोणाकडे बघायचं? कुंपण शेत खायला लागल्यावर होय? मालक मी काही बी केलेलं नाही, विश्वास ठेवा माझ्या। अहो इतक्या वर्ष पण तुमच्याकडे काम केलंय मी, कधी काय झालंय का? अहो नाही हो, माझ्याकडून काही चूक झालेली नाही, तीच माझ्या मागे लागली होती। आज का विश्वास ठेवला तुम्ही माझ्या? ओळखता तुम्ही मला इतक्या वर्षापासून? मला अरे इतकी वर्ष ओळखत होतो, पण इतकी वर्ष महिला कामगार नव्हत्या ना, सगळे पुरुष होते, तर तुझे रंग दिसले नाहीत। आता या बायकाला आल्यावर रंग दाखवू सारखं। अहो नाही, हो ऐका ना, अहो हो नाही, हो नाही। त्याला माफ कर, मी तुझ्या पुढे पदर पसरते ग, पण त्याला जेलात टाकू नको ग, त्याच्याशिवाय माझं कोणी नाही बघ। ऐका ना, तुम्ही बी एक आई हायसा, एका आईचं मन तुम्ही जाणून घेऊ शकता। अहो पण या पोरीचं काय? तिला न्याय नका का मिळायला? तिच्यावर अन्याय करणारा असा मोकाट सुटला तर तिने कुणाच्या तोंडाकडे बघायचं हो? सरकार मला नाही करायची त्यांची तक्रार।
नीलम, अगं तू काय बोलतेस हे? तू घाबरलीस का? तू घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत. नाही नको मॅडम. मला नाही करायची त्यांची तक्रार. ताई हे बघा, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला शिक्षा द्यायची नाहीये तुम्हाला. तक्रार केली तर कोर्ट कचऱ्या होणार आणि त्यात बदनामी त्यांची नाही माझीच होणार. अगं ए पोरी, बदनामी कशी होईल ग? हा, उलट सत्य समोर येईल की लोकांच्या. हो, सत्य समोर यायला पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या हे नाही हो माझ्या घरच्यांना झेपणार. त्यात माझं लग्न ठरलंय. त्या माणसाचं कळलं तर माझंच लग्न मोडेल. साहेब, माझी कसली बी तक्रार नाहीये यांच्या विरोधात. नीलम, का असं करतेस तू? आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, सगळे सपोर्ट करणार आहोत आम्ही तुला. एकटं नाही सोडणार आम्ही तुला. हा, नाही नको मॅडम. अगं पण तू असं का करायलीस? तुला तुझ्या लग्नाची भीती आहे का? आम्ही तुझं लग्न लावून देऊ एकदम चांगल्या ठिकाणी. पण पोरी, ही चूक करू नकस. याला जर का असं सोडला का नाही तर तुझी बदनामी होईल. यो जेलमध्ये गेलाच पाहिजे. नाही नको सरकार. जर तक्रार केली नाही तर तुमची बदनामी होईल. नाही सर, मला नाही करायची तक्रार. हे सगळं आम्हासनी नाही झेपणार. अगं पण नाही नको, मी हात जोडते. असं ऐका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.